शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होतीये। मुंबादेवी हे मुंबईतील अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, त्यामुळे या मंदिरात विशेष अशी तयारी करण्यात आली असून या ठिकाणी नवरात्री काळात भक्तांची अलोट गर्दी असते। आज सकाळी 5:30 वाजता ही आरती होणार। आपल्यासोबत आपला प्रतिनिधी त्या स्थळावरून जोडल्या गेलेले आहेत भाग्यश्री प्रधान आचार्य। भाग्यश्री, कसा आहे त्या ठिकाणी भक्तांचा उत्साह? आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। नक्कीच आपण जर बघतोय तर मी आता मंदिरातच उपस्थित आहे। खरं तर 5:30 वाजता सकाळी पहाटे आरती झालेली आहे आणि याचबरोबर जर आपण बघितलं तर 7 ते 8च्या दरम्यान घटस्थापना जी आहे ती सुरू आहे। आपण बघतोय की इथे 2 देवी आहेत। ही जी देवी आहे ही महत्वाचं स्थान मानलं जातं मुंबईतलं, कारण मुंबईची ग्रामदैवता म्हणून देखील मुंबादेवीला ओळखलं जातं। आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भक्तांची इथे गर्दी असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील इथे महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। राखीव सुरक्षा देखील इथे बोलवण्यात आलेली आहे। जर आपण एकंदरीत बघितलं तर आपण बघतोय की अत्यंत सुंदर असं देवीचं रूप जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतंय आणि देवीला अत्यंत सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे। 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान घटस्थापना होणार होती। खरं तर आजचा जो घटस्थापनेचा मुहूर्त आहे तो 1:30 वाजेपर्यंतचा आहे, त्यामुळे सर्वसामान्य घरगुती घटस्थापना ज्या आहेत त्या तुम्ही 1:30 वाजेपर्यंत करू शकता। मात्र आपण जर बघतोय तर देवीची जी घटस्थापना आहे ती आता इथे पार पडलेली पाहायला मिळते। प्रचंड मोठी गर्दी असल्याने सुरक्षा रक्षक जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। सकाळी 5:30 वाजता जे आहे ते मंदिरामध्ये आरती होणार असल्याची माहिती दररोज आरती होणार असल्याची माहिती जी आहे ते पुजारी देताना पाहायला मिळतात। एकंदरीतच जर गर्दी बघितली तर प्रचंड गर्दी आहे। आजचा खरं पहिला दिवस आहे, मात्र पहिल्याच दिवशी देवीची प्रचंड गर्दी असल्याचं पाहायला मिळते मंदिरामध्ये आणि सगळे भाविक जे आहेत ते भक्तिभावाने पूजा करण्यासाठी आणि देवी चरणी आरोग्य आणि सुख मागण्यासाठी इथे दारी आलेले पाहायला मिळतात। 9 दिवस नवरात्राचा हा उत्सव आहे तो असाच कायम राहताना या मंदिरात पाहायला मिळणार आहे। दुसरं मंदिर जे आहे ते महालक्ष्मी मंदिर आहे, तिथे देखील अशाच पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। तिथे देखील सुरक्षा रक्षक जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांनी देखील वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या या भागात केलेल्या पाहायला मिळतात। पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही देखील या भागातले जे आहेत ते व्यवस्थित तपासण्यात येत आहेत, अशी माहिती जी आहे ती पोलीस देत आहेत। निश्चित सध्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।